आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या निवडणूक केंद्रावर पोहोच घेण्यासाठी दाखल झाल्यानंतर ते एबी फॉर्म देण्यासाठी आले असल्याचा दावा करत त्यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी हा सर्व प्रकार नियोजनबद्ध असल्याचा आरोप केला. पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना पकडून हे सर्व नाटक केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागला तरी एबी फॉर्म कसा पोहोचला किंवा का पोहोचवला गेला हे सर्व जगाला माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनावर दबाव वाढवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका त्यांना देखील इथं आणण्यात आलं. सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलवण्यात आलं. आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे. एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही. तुम्ही 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता अलायन्सिंग करता. 3 वाजून 10 मिनिट, 3 वाजून 49, 3:58, सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय. आम्ही कुठल्याही पक्ष नाही, इथं हे शिवसेनेचे आहेत, उबाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे. आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय. आणि अशा पद्धतीनं सर्व बीफॉर्म त्यांचे आत पोहोचलेले नाहीत. चेतन भाऊ, या केंद्रावरती किती उमेदवारांचे जे आहेत आणि आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे. एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय. बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे हे लोक पळत होते. तुमच्यातली भांडण, तुमच्या याद्या नीट फायनल झाल्या नाहीत. तुम्ही 3 वाजता आत येता, 3 वाजून 1 मिनिटांनी, 3 वाजून 5 मिनिटांनी, इथं 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचता. 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना इथं बोलून घेता. आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांच्या हातात हा बंच होता, यांचे कुणाची बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत. बापू, काय नक्की प्रकार घडलेला आहे? तुम्ही ठिय्या मांडला, घोषणाबाजी केलेली आहे, भाजप आमदार आले होते, शहराध्यक्ष आले होते, काय नक्की प्रकार घडलाय? काय तुमचं म्हणणं आहे, काय आरोप आहे? सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही. हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2 वाजून 49 मिनिट झाले, 50 झाले. अशा पद्धतीनं त्यांनी गेली 15-20 मिनिटं अलॉटमेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत. तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते. अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत. 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाहीत. आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी, आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिलेत. सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात. त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते. सचिन दादा, तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय? ताई, कुणाचं नाव घेऊन आलाय? आणि तुम्ही धडधड खोटं बोलता. साहेब, तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका. सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते. मी एवढीच विनंती करतो, आतल्या आरोनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं. सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो. आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही, आम्ही जागा सोडणार नाही.
माझी विनंती आहे, हे देश कायद्याने चालतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये अशी माझी विनंती. त्यांचं असं मत आहे की आमचे फॉर्म ऑलरेडी दिलेले आहेत, केवळ त्याची पोहोच घेण्यासाठी सगळ्याला आम्ही माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते. तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो, लाईव्ह आहे. उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर पाठवलं जातं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं. पक्षाच्या आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलोय. हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले, हे उभाटाचे आले, आपले मनसेचे लोक आहेत. सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो. आम्हाला माहित आहे ना, आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट. पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं. पण तुमची सत्ता आहे, तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता, वाळलबी चालता. ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका. फडणवीस साहेब, तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहित आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे. पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जाते, पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते. अहो किती करणार आहात तुम्ही? आणि आता तुमच्याच चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं झालं. कोणकोणत्या प्रभावाचे फॉर्म तिथे दिले होते? ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा. ते पळत येताना सगळ्या बूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहेत, सगळ्यांकडे लाईव्ह आहे. कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय. एबी फॉर्म द्यायची पद्धत असते. एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात. उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात. मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले. त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलं. या ह्याच्यात जर नोंद आहे, मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे. तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आतली. आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या. माझी विनंती आहे, महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल. माझी विनंती आहे, निवडणूक आयोग 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा. कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीत मध्ये कोण विश्वास ठेवणार? ज्या लोकांना अपक्ष लढायचं आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही, अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे? तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये एवढं सांग. बापू, आता पुढची भूमिका काय असणार तुमची? जोपर्यंत आतले आरोप बाहेर येऊन आम्हाला सांगत नाहीत की जी घडलेली घटना काय, कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय, जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. रात्रीचा दिवस जाऊ दे, उद्याचा दिवस उजळू दे, आतल्या आरोपी बाहेर यावं. त्यांचं कामकाज त्यांनी कधी वाजेपर्यंत करायचं करू दे. त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आतला दरवाजा उघडणार आहेत. दरवाजा बाहेरनं कुणी लावलेला नाही आहे, दरवाजा आतून बंद आहे. आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे. पण त्यांना फोन करून, त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असाल तर हे महाराष्ट्रात कोणी खपून घेणार.